महाराष्ट्र सरकारने एमएमआरडीए बोरीवली आणि ठाणे दरम्यानच्या प्रस्तावित भुयारी मार्ग प्रकल्पामुळे बाधित झालेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणाचे सर्व काम पूर्ण होऊनही बोरीवली पूर्व टाटा पवार हाऊस रूपवते नगर येथील रहिवासी विठ्ठल बाबू लगाडे ओळख क्रमांक 192 यांच्या पत्नी श्रीमती अलका विठ्ठल लगाडे यांच्या खोलीचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एमएमआरडीएने 6 जानेवारी 2026 रोजी 15 पात्र लोकांची यादी प्रसिद्ध केली. टाटा पवार परिसरातील 305 चौरस फुटांच्या घरासाठी विठ्ठल बाबू लगाडे यांचे नाव यादीत 6व्या क्रमांकावर असूनही त्यांच्या पत्नी अलका विठ्ठल लगाडे यांना ते घर देण्यात आले नाही. पीडितेच्या मुलीचा आरोप आहे की एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने 4 लाख रुपयांची लाच मागितली आणि ती न दिल्यामुळे त्या वृद्ध महिलेला तिचे घर देण्यात आलेले नाही. अधिकारी आता काही स्थानिकांच्या मदतीने अलका लगाडे यांच्यावर एका जुन्या इमारतीमधील 270 चौरस फुटांचे घर स्वीकारण्यासाठी दबाव टाकत आहेत. पीडित अलका विठ्ठल लगाडे यांनी न्याय न मिळवल्यास 1 जूनपासून एमएमआरडीए कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्याची धमकी दिली आहे. अलका विठ्ठल लगाडे यांचे पती हयात नाहीत. त्या आपल्या मुलीसोबत राहतात आणि त्यांचा मुलगा एकटा राहतो. त्या पाप बनवून विकतात. हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. अलका लगाडे यांच्या मुलीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात तात्काळ न्याय मिळवा असे आवाहन केले आहे. या वृद्ध महिलेला घरासाठी कार्यालयाभोवती अजून किती काठ फिरावे लागणार. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानिक लोकांना पाठवून त्या वृद्ध महिलेच्या अंगठ्याचा ठसा जबरदस्तीने घेतला आणि तिला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. पीडित महिला आणि तिच्या मुलीने हे आरोप केले असून न्यायाची मागणी केली आहे. अलका विठ्ठल लगाडे काय प्रकरण आहे? तुमचा रूम भेटत नाही आहे एमएमआरडीए कडून, तुम्हाला आत्मदाहाचा निवेदन दिलेलं आहे, काय आहे त्याच्याबद्दल? आमचं 15 लोकांमध्ये नाव आलेलं होतं, पण ते लोक बोलतायत की तुमचं नाव नाही, म्हणजे तुम्हाला चावी नाही देणार आम्ही, कारण की तिथे त्यांना दिलेलं आहे आणि आता तिथे जागा नाहीये, रूम म्हणजे रूम नाहीये तिथे बोलतायत. पण तुमचं नाव जो आहे 15 लोकांच्या लिस्ट मध्ये आहे, कसा नाही भेटत आहे तुम्हाला? कसा नाही दिला? ते पैसे मागत होते 4 लाख रुपये. कोण मागा त्याचे नाव? तिथले अधिकारी. तर तुम्ही पैसे नाही दिला म्हणून तुम्हाला रूम तिथे दिले नाही, शिफ्टिंग नाही झाली? हा, ते बोलतात पैसे म्हणजे एवढे पैसे दिले ना तरच मिळणार. त्या पैशामुळे आम्हाला बोलतात की नाही देणार तुम्हाला तिथे, आता तिथे जागाच नाहीये, रूमच संपलेत. तुमच्या मम्मीचे काय नाव? अलका विठ्ठल लगाडे. हे रूम तुमच्या मम्मीच्या नावावर आहे? कोणाच्या नाव? पप्पाच्या नाव, वडिलाच्या नावावर होतं, पण ते आता आईच्या म्हणजे ते वारलेत. पप्पाचं निधन झालं तुमचं? निधन झालं. सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे काय तुमचे निवेदन आहे? आम्हाला ते 15 मध्ये लिस्ट मध्ये नाव होतं, ते आम्हाला आमचं 305 घर मिळालं पाहिजे. बाकी सगळ्या लोकांचं शिफ्टिंग झालं आहे इकडे? शिफ्टिंग झालेलं आहे, 2-3 महिने झाले. तुमच्याकडून कोण आले होते ठसा घेणार? मम्मीचा ठसा घेतले? तिथलेच लोक होते आतमध्ये. कोण होतं? इथले 2 आलेली होती. काय जबरदस्ती करत आहे ठसा घेऊन? ठसे घेऊन ते बोलतायत की आता तुम्हाला रूम दिले, आता तिकडे नाही देणार, तुमचं अलॉटमेंट लेटर आले. म्हणजे आम्ही लेटर दिल्यानंतर आम्हाला हे केलं होतं. अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिले आहे का? हा, अगोदर आम्ही लेटर पाठवलं त्यांना की आम्ही आम्हाला नको आहे ते, आम्हाला ते आमचं 15 मध्ये आलेलं नाव तिथेच घर पाहिजे होतं. तुम्ही त्यांना सांगितलं आम्हाला पापड तिथे लाटण्यासाठी जवळ आहे आईला, म्हणजे तिथे जाण्यासाठी पापड कंपनी पण जवळ आहे ना, म्हणून तीच बिल्डिंग पाहिजे होती असं बोलत होते. तिथे नाव पण आलेलं होतं. 305चं घर आम्हाला पाहिजे होतं ना, ते साई मंदिरच्या इथलं. तर ते बोलतायत की तुम्ही जुनी बिल्डिंग आहे देवीपाड्यामधली, नाहीतर मग तुमचा पसारा बाहेर काढतील. आणि तिथे म्हणजे ठसे घेतले आमचे आणि बोलतायत की तुम्हाला जुनी बिल्डिंग यायला नाही तर घराच्या बाहेर पसारा काढणार, बाहेर काढणार, तुम्हाला पोलीस येतील. हे कोण बोलत आहे? कोण धमकी देत आहे? इथलीच म्हणजे मुलं आलेली होती त्या एमएमआरडी मधली, तेच सांगत होते तशी की बाहेर काढणार. आणि मग आईचे अंगठ्याचे ठसे घेतले आणि परत अलॉटमेंट लेटर पण घेताना आई पण नव्हते. जे लेटर घेऊन आले होते ते कोण होते? सगळे इथलीच मुलं होते आणि ते बोलत अलॉटमेंट लेटर घेऊन आलेले होते. ते जबरदस्ती दिला तुम्हाला? हा, जबरदस्ती दिली. आम्ही व्हिडिओ पण काढलेला होता. त्यावेळी अधिकारी नाही, कोण नव्हतं.